तुम्ही अजिबात काळजी करू नका, तसंच ठेवलंय वेळापत्रक. आणि उद्या शिक्षकांना पण मी दाखवून देईन, त्यांच्या कन्व्हिनियन्स नुसारच होऊ देत सगळं. फक्त एक गोष्ट मी लक्ष देईन तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की शिक्षक इतर कुठल्याही कामात गुंतून राहू नये. आणि आत्ताच काही प्रश्न असतील तर ते सॉल्व्ह करून घ्या शाळा सुरू होण्याच्या आधी. हो. काय रे मारुती, काय आणलेस हे? हाव, मी गरीब माणूस, मी काय आणणार आहे? वाट लागली, ज्याची भीती होती तेच झालं. काय झालंय? मारुती मामा भाकरी घेऊन आलेत. बेसिकली काय आहे की मुलीकडच्यांनी मुलाकडे भाकरी घेऊन जायचं असतं आणि मुलाकडच्यांनी ती भाकरी जर स्वीकारली तर त्यांना त्यांची मुलगी पसंत आहे किंवा त्यांनी ती मुलगी स्वीकारली याचा अर्थ असा होतो. आता जर मारुती मामांनी ती भाकरी आईसमोर ठेवली तर आईला 100% कळणार आहे की मारुती मामा ती भाकरी कशासाठी घेऊन आला. आणि हे तू आत्ता सांगतोयस मला? अरे मी आधी सांगितलं असतं तर काहीतरी जुगाड करता आला असतं ना. गेलो होतो मारुती मामांकडे, ते भाकऱ्या बनवत बसले होते. मी काय करू? थांब, मी काहीतरी करतो. नाही बस, खूप खोटं बोललोय आपण. मला आता हे खोटं सहन नाही होतंय. अजून नको खोटं बोलायला. ए बाबा थांब, ती वेळ नाहीये होप सोडायची. हा, हे असं कळलं ना आईला पारूचं आणि तुझं नातं, तर ती कधीच नाही स्वीकारणार तिला. थांब बाबा. पारूचंही तेच म्हणणं आहे की आता आपल्या नात्याचं जे काय व्हायचं ते घरच्यांनाच ठरवते. प्रीतम, तू आणि प्रियाने मिळून आमच्यासाठी खूप काही केलंय. आता नको, बस दादा ही वेळ नाही, आता जाऊया आपण तिथे. ऐक, नको, इथेच थांबूया. अरे ऍटलीस्ट इथून तरी बघूया. समज कसं रीतीप्रमाणे व्हावं म्हणून घेऊन आलोय. काय आमच्या गावाकडची रीत आहे ना, म्हणून मी माझ्या घरची भाकरी आणि सोबत पिठलं पण घेऊन आलोय. मारुती, तू बनवलीस भाकरी? हा, वय वय. कारण आता पारूला कशी बनवायला सांगणार ना, कारण माझ्या पारूची समधी जबाबदारी तर तुम्ही घेतली. म्हणजे ते माझ्या करता खासच आहे ना. अरे पारूची सगळी जबाबदारी घेतली, म्हणजे घरातलं सगळं काम तूच केलं पाहिजे असं नाहीये ना. एवढं प्रेम करणारा बाप पहिल्यांदा बघतोय मी. खरंय. जे आहे ते तुमच्या समोर आहे. ही भाकरी जर तुम्ही स्वीकारली तर माझ्या मनाला समाधान वाटेल. मारुती, पारूची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की आमचं सगळ्यांचं पारूवर प्रेम आहे. हा